नमस्कार, मी राजेभाऊ मोगल. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक घोषित झाली आणि सगळीकडे निवडणुकीच्या कामाला वेग आलेला आहे. कुठल्या जागेवर कुठला उमेदवार असणार आहे, याच्या बैठका चालू झालेल्या आहेत. सत्ताधारी पक्ष 3 पक्ष आपल्या उमेदवारांच्या याद्या तयार करण्यात मग्न आहेत. विरोधी पक्षातील 3 पक्ष कामाला लागलेले आहेत. मात्र हे सगळं करत असताना अ, उमेदवार कुठल्या ठिकाणी कुठला द्यायचा, ही सगळी प्रक्रिया थांबली होती. तर ती कशासाठी? तर महाराष्ट्रात नव्याने उभं राहिलेलं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन. या आंदोलकांच्या भावना तीव्र झालेल्या होत्या. अनेक जण म्हणत होते की निवडणूक लढलीच पाहिजे. काही जण म्हणत होते की नाही, निवडणूक नको. एक वेगळं रूप हे येईल ह्या सगळ्या आंदोलनाला आणि आपला जो काय जोर निर्माण झालेला आहे, ताकद निर्माण झालेली आहे, ती कुठेतरी एक वेगळ्या वळणावर जाईल. यासाठी वेगवेगळ्या बैठका झाल्या आणि मनोज जरांगे पाटलाची भूमिका काय याकडे सगळ्या पक्षांचं लक्ष लागून राहिलं. मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका काल आंतरवाली सारखी या ठिकाणाहून घोषित केली. तसे वेगवेगळे टप्पे ठरले होते. कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. काल भूमिका घेण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि नंतरच मग आपली भूमिका जाहीर केली. ही भूमिका जाहीर करत असताना त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या ठिकाणी उमेदवार उभे करायचे आणि ज्या ठिकाणी आपली ताकद नाही त्या ठिकाणी उमेदवार पाडायचे. ज्यांनी मराठा आरक्षणाला किंवा मराठा आरक्षण आणि इतर गोष्टी ज्या आहेत, आंदोलनातून समोर आलेले जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, आंदोलकांना त्रास दिला, त्या उमेदवारांना पाडायचं आणि काही ठिकाणी राखीव ठिकाणी मदत देखील करायची. फक्त त्या मदत करत असताना त्यांच्याकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं की आम्ही निवडून आल्याच्या नंतर मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही उभे राहू. अशा पद्धतीचं झालं. मनोज जरांगे पाटलाची भूमिका जाहीर झाली आणि लागलीच सत्ताधारी पक्षातील भाजपाची 99 उमेदवाराची यादी घोषित झाली. अद्याप सत्ताधारी 2 पक्षाचे अजित पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, या दोन्ही पक्षाचे उमेदवार अद्याप घोषित झालेले नाहीयेत. तसेच विरोधी पक्षातील राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांचेही उमेदवार घोषित झालेले नाहीत. केवळ एकाच पक्षाने म्हणजे भाजपने आपले उमेदवार घोषित केलेत आणि हे उमेदवार घोषित करत असतानाच त्यांनी जरांगेंची भूमिका काय होते याकडेच लक्ष दिलेलं होतं. जशी भूमिका घोषित झाली, यादी जाहीर झाली, या यादीमध्ये मराठवाड्यातील 16 ठिकाणांचा समावेश आहे. तर 3 राखीव जागा वगळता अन्य 10 ठिकाणी भाजपाने मराठा उमेदवार दिलेले आहेत. या 16 मध्ये 8 जणांना परत उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर 3 राखीव जागांमध्ये नांदेडमधून राठोड म्हणून उमेदवार आहेत. तसंच छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून मंत्री अतुल सावे यांना उमेदवारी पुन्हा देण्यात आलेली आहे. तसेच गंगापूरमधून जैन समाजाचे असलेले प्रशांत बंब यांना देखील पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर या 16 मध्ये 2 नवीन भर पडलेली आहे. ती म्हणजे फुलंब्री मतदारसंघामधून अनुराधा चव्हाण त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर नांदेड भोकरमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांचा एक समावेश आहे. अशा 2 महिला उमेदवारांचा यामध्ये समावेश झालेला आहे. मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनानंतर त्यांची भूमिका काय याची वाट बघणारी भाजप आणि त्यांनी लागलीच आपली यादी जाहीर केली. मात्र हे सगळं करत असताना त्यांनी खुल्या ठिकाणी 10 ठिकाणी 16 पैकी 3 तर राखीव मध्ये दिले आणि 10 ठिकाणी मराठा उमेदवार दिलेले आहेत. तर मनोज जरांगे पाटील उमेदवार देत असताना किंवा मराठवाड्यामध्ये एक त्यांचं एक मोठं, महाराष्ट्रात तर आहेच पण मराठवाड्यात, विशेषतः मराठवाड्यामध्ये एक मोठं वलय निर्माण झालेलं असताना, आक्रमक मराठा आंदोलक झालेलं असताना, समाज आक्रमक झालेला असतानाही 10 मराठा उमेदवार दिलेत. अनेक जणांना वाटत होतं की काही ठिकाणी
हे आंदोलनाचं धसका लक्षात घेऊन काय उमेदवार बदलतात का? पण तसं झालेलं नाही. त्याच्यामुळं भाजप नेमकी आता काय खेळी खेळते हे आपल्याला काही दिवसात बघायलाच मिळणार आहे. पण या 10 ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील आपले कुठले उमेदवार देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळं या 10 ठिकाणच्या मराठवाड्यातल्या 10 ठिकाणच्या लढतीमध्ये सध्या तरी म्हणजे चर्चा होत आहे आणि या निवडणुकीमध्ये अशी एक वेगळीच रंगत बघायला मिळणार आहे की या 10 ठिकाणी उमेदवार दिल्यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसून भाजपच्या उमेदवारांना मदत होणार आहे का? हे आपल्याला काही दिवसातच बघता येणार आहे.